BEd मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये तुम्हाला स्टॅटिक जीके वरती सुद्धा बरेचसे प्रश्न विचारले जातात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टॅटिक जीके मधून महत्त्वाचे MCQ पाहणार आहोत. सोबतच मित्रांनो त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो सीईटी साठी महत्त्वाची असणारी टेस्ट सिरीज आता ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आली आहे. या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला सीईटीच्या पॅटर्न नुसार मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. यामध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट मिळणार आहेत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो या मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला बीएड सीईटी चे PYQ सुद्धा इन्क्लूड करून दिलेले असणार आहेत, जेणेकरून बीएड सीईटी मध्ये कुठल्या लेवलचे प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने दिलेल्या वेळेमध्ये आपण हे प्रश्न सॉल्व्ह करायला हवे, या सर्व गोष्टी तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये समजणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो आपण प्रिपरेशन कितीही केलं तरी शेवटी MCQ आपण सॉल्व्ह केले, सीईटी मध्ये कशा पद्धतीचे MCQ विचारले जातात या गोष्टी जर आपल्याला माहिती असतील तरच परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला चांगले मार्क्स मिळणं पॉसिबल होतं. तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला 999 रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे. स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन तिथे ही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट इंडियन टू विन अ ग्रॅमी अवॉर्ड? ग्रॅमी पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? पंडित रविशंकर यांनी 1967 मध्ये ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी, पंडित रविशंकर. पुढचा प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट इंडियन टू विन अन इंडिव्हिज्युअल ऑलिम्पिक गोल्ड मेडल? वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण होता? 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये अभिनव बिंद्राने 10 मीटर एअर रायफल शूटिंग मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अभिनव बिंद्रा. व्हॉट वॉज द नेम ऑफ इंडियाज फर्स्ट सॅटेलाइट? भारताचा पहिला उपग्रह कोणता होता? 1975 मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेला आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह होता. त्यामुळे ऑप्शन ए, आर्यभट्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. विच वॉज इंडियाज फर्स्ट इंडिजिनियस मिसाईल? भारताचे पहिले स्वदेशी क्षेपणास्त्र कोणते होते? पृथ्वी हे 1988 मध्ये विकसित करण्यात आलेले भारताचे पहिले स्वदेशी क्षेपणास्त्र होते. त्यामुळे ऑप्शन बी, पृथ्वी हे याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट वॉज द नेम ऑफ इंडियाज फर्स्ट सुपर कम्प्युटर? भारताचा पहिला सुपर कम्प्युटर कोणता होता? 1991 मध्ये सीडॅकने विकसित केलेला परम 8000 हा भारताचा पहिला सुपर कम्प्युटर होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, परम 8000 किंवा परम 8000. When was the first law commission of India established? भारतातील पहिला कायदा आयोग केव्हा स्थापन करण्यात आला? भारताचा पहिला कायदा आयोग 1834 मध्ये चार्टर कायदा 1833 अंतर्गत स्थापन करण्यात आला होता आणि त्याचे अध्यक्ष लॉर्ड मॅकॉले हे होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1834. हु वॉज द फर्स्ट चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया? भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? सुकुमार सेन यांची 1950 मध्ये भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे ऑप्शन ए, सुकुमार सेन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट वुमन चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया? भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या? VS रामादेवी या 1990 मध्ये भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या. त्यामुळे VS रामादेवी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु वॉज अपॉइंटेड ॲज द फर्स्ट लोकपाल ऑफ इंडिया? भारताचे पहिले लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? मार्च 2019 मध्ये न्यायमूर्ती पिनाक चंद्र घोष यांची भारताचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जस्टिस पिनाकी चंद्र घोष, न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. हु वॉज द फर्स्ट वुमन IPS ऑफिसर इन इंडिया? भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण होत्या? तर किरण बेदी ह्या 1972 मध्ये भारतीय पोलीस सेवेत IPS म्हणून सामील झालेल्या पहिल्या महिला ठरल्या. त्यामुळे ऑप्शन ए, किरण बेदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. When did India win its first cricket world cup? भारताने पहिला क्रिकेट विश्वचषक कधी जिंकला? कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, 1983. हु वॉज द फर्स्ट इंडियन ग्रँड मास्टर इन अ चेस? बुद्धिबळातील भारताचा पहिला ग्रँड मास्टर कोण होता? तर विश्वनाथन आनंद 1988 मध्ये भारताचे पहिले बुद्धिबळातील ग्रँड मास्टर झाले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, विश्वनाथन आनंद. हु वॉज द फर्स्ट इंडियन टू विन अन इंडिव्हिज्युअल ऑलिम्पिक मेडल? वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण होता? KD जाधव यांनी 1952 मध्ये हेल्सिंग ऑलिम्पिक मध्ये कुस्तीत कांस्य पदक जिंकले होते. त्यामुळे ऑप्शन बी, KD जाधव हे याचं योग्य उत्तर आहे.
हु वॉज द फर्स्ट इंडियन टू विन द बुकर प्राइज? बुकर पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण होती? अरुंधती रॉय यांना 1997 मध्ये द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीसाठी बुकर पारितोषिक मिळाले. त्यामुळे ऑप्शन सी अरुंधती रॉय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट इंडियन टू क्लाइंब माउंट एव्हरेस्ट? एव्हरेस्ट शिखर गाठणारा पहिला भारतीय कोण होता? तेनसिंग नॉर्गे यांनी एडमंड हिलरी यांच्यासोबत 1953 मध्ये एव्हरेस्ट शिखर सर केले होते. त्यामुळे तेनसिंग नॉर्गे ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिपेंडंट इंडिया? स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो, 1950 मध्ये संविधान अंमलात आल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया? भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यामुळे ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया? भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? 1966 मध्ये इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. त्यामुळे ऑप्शन बी इंदिरा गांधी हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट वुमन प्रेसिडेंट ऑफ इंडिया? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? 2007 मध्ये प्रतिभा पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. त्यामुळे ऑप्शन सी प्रतिभा पाटील हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया? भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? 1950 मध्ये न्यायमूर्ती H.J. कानिया भारताचे पहिले सरन्यायाधीश झाले. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी H.J. कानिया. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट वुमन जज इन द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया? भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायमूर्ती कोण होत्या? 1989 मध्ये फातिमा बीबी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. त्यामुळे ऑप्शन सी जस्टिस फातिमा बीबी हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिपेंडंट इंडिया? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन 1947 ते 1948 दरम्यान स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट इंडियन गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया? भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन यांच्यानंतर सी राजगोपालाचारी हे भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल झाले. ऑप्शन डी सी राजगोपालाचारी हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट स्पीकर ऑफ द लोकसभा? लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? गणेश वासुदेव मावळणकर हे 1952 मध्ये लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. त्यामुळे ऑप्शन बी गणेश वासुदेव मालवणकर हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट वुमन स्पीकर ऑफ द लोकसभा? लोकसभेच्या पहिला महिला अध्यक्ष कोण होत्या? 2009 मध्ये मीरा कुमार या लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मीरा कुमार. पुढचा प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट इंडियन इन स्पेस? अंतराळात गेलेले पहिले भारतीय कोण होते? तर राकेश शर्मा हे 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या सोयुज T-11 या यानातून अंतराळात गेलेले पहिले भारतीय ठरले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राकेश शर्मा. हु वॉज द फर्स्ट इंडियन वुमन इन स्पेस? अंतराळात गेलेली पहिली भारतीय महिला कोण होती? तर कल्पना चावला या मूळच्या भारतीय असून 1997 मध्ये अंतराळात गेलेल्या पहिल्या महिला ठरल्या. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कल्पना चावला. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट इंडियन टू विन अ नोबेल प्राइज? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये गीतांजली या साहित्य कृतीसाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यामुळे ऑप्शन सी रवींद्रनाथ टागोर हे याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज अमंग द फर्स्ट इंडियन टू रिसीव्ह द भारत रत्न इन 1954? 1954 मध्ये भारतरत्न मिळवणाऱ्यांपैकी एक कोण होते? तर मित्रांनो, भारतरत्न हे सर्वोच्च नागरी सन्मान 1954 मध्ये पहिल्यांदा देण्यात आले आणि त्यात S राधाकृष्णन यांचा समावेश होता. त्यामुळे ऑप्शन बी S राधाकृष्णन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट इंडियन टू विन अन ऑस्कर अवॉर्ड? ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? 1983 मध्ये भानू अथय्या यांनी गांधी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाईनचा ऑस्कर पुरस्कार जिंकला होता. त्यामुळे ऑप्शन ए भानू अथय्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न आहे, व्हेन इज इंटरनॅशनल लिटरसी डे सेलिब्रेटेड? आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी साजरा केला जातो?
तर मित्रांनो, युनेस्को दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 8 सप्टेंबर. पुढचा प्रश्न आहे इंटरनॅशनल योगा डे इज सेलिब्रेटेड ऑन विच डेट? आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी साजरा केला जातो, कारण हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए 21 जून. पुढे आहे व्हॉट इज द थीम ऑफ वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे 2024 मधील जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय होती? 2024 मध्ये जो जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला 5 जूनला, त्या दिनाची थीम आवर लँड आवर फ्युचर, आपली जमीन आपले भविष्य ही होती. आणि ही थीम जमिनीचे पुनरुज्जीवन करणे, वाळवंटीकरण थांबवणे आणि दुष्काळासंदर्भात प्रतिकार शक्ती वाढवण्यास लक्ष केंद्रित करते. सौदी अरेबियाने 2024 साली या दिनाचे आयोजन केले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी आवर लँड आवर फ्युचर, आपली जमीन आपले भविष्य. प्रश्न आहे व्हेन इज वर्ल्ड एड्स डे ऑब्झर्व्ड? जागतिक एड्स दिन कधी साजरा होतो? एड्स बाबत जनजागृती करण्यासाठी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए 1 डिसेंबर. पुढचा प्रश्न आहे हु प्रपोज द ऑब्झर्वन्स ऑफ वर्ल्ड टीचर्स डे? जागतिक शिक्षक दिन साजरा करण्याची कल्पना कोणी मांडली? शिक्षकांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी युनेस्कोने 5 ऑक्टोबर हा जागतिक शिक्षक दिन म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी युनेस्को. प्रश्न आहे विच डे इज सेलिब्रेटेड ॲज अ कॉन्स्टिट्यूशनल डे इन इंडिया? भारतात संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते, म्हणून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर ऑप्शन सी. पुढे आहे नॅशनल युथ डे मार्क्स द बर्थडे ऑफ विच लीडर? राष्ट्रीय युवक दिन कोणत्या नेत्याच्या वाढदिवशी साजरा केला जातो? स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्वामी विवेकानंद. प्रश्न आहे व्हेन इज वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेटेड? जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेच्या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. त्यामुळे 7 एप्रिल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे विच डे इज ऑब्झर्व्ड ॲज वर्ल्ड हेरिटेज डे? जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 18 एप्रिल रोजी सांस्कृतिक वारसा व त्याचे जतन याबद्दल जनजागृती करण्यासाठी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 18 एप्रिल. इंटरनॅशनल डे ऑफ डेमोक्रेसी इज सेलिब्रेटेड ऑन विच डे? आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर लोकशाही मूल्यांचा प्रचार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ 15 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन साजरा करतो. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी 15 सप्टेंबर. पुढे आहे व्हेन इज वर्ल्ड पॉप्युलेशन डे ऑब्झर्व्ड? जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, जागतिक लोकसंख्या दिन जो आहे तो जागतिक लोकसंख्या प्रश्नाबद्दल जनजागृती करण्यासाठी 11 जुलै रोजी साजरा केला जातो. त्यामुळे इथे ऑप्शन ए 11 जुलै हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न आहे वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस इज ऑब्झर्व्ड ऑन विच डेट? सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? सामाजिक समता व न्याय हे जागतिक विकासासाठी महत्वाचे आहेत. यासाठी फेब्रुवारी 20 रोजी सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो. त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फेब्रुवारी 20. पुढे आहे नॅशनल लीगल सर्व्हिस डे इज ऑब्झर्व्ड ऑन विच डेट? राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कायदेशीर सेवा दिन 9 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश गरीब आणि दुर्बल घटकांसाठी मोफत कायदेशीर मदतीबाबत जनजागृती करणे हा आहे. त्यामुळे ऑप्शन बी नोव्हेंबर 9 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे नॅशनल मदर्स डे इज सेलिब्रेटेड ऑन विच डेट टू प्रमोट लिंग्विस्टिक अँड कल्चरल डायव्हर्सिटी? भाषिक व सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, फेब्रुवारी 21 रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो, ज्याचा उद्देश भाषिक व सांस्कृतिक विविधतेचे महत्त्व अधोरेखित करणे आणि बहुभाषिकतेला चालना देणे हा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फेब्रुवारी 21. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द थीम ऑफ द वर्ल्ड वॉटर डे 2023? 2023 मधील जागतिक जल दिनाची थीम काय होती? 2023 चा जो जागतिक जल दिन होता त्याची थीम ही जल व स्वच्छता संकटांवरती उपाय शोधण्याच्या कृतीला गती देण्यावरती आधारित होती. द 2023 थीम emphasized speeding of action to solve the water and sanitation crisis. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी ॲक्सेलरेटिंग चेंज, बदलाला गती द्या, हे याचं योग्य उत्तर आहे.
त्याच्यामुळे ऑप्शन सी येथे योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वाय इज चिल्ड्रन्स डे सेलिब्रेटेड ऑन नोव्हेंबर 14th इन इंडिया? भारतात 14 नोव्हेंबर रोजी बालदिन का साजरा केला जातो? जवाहरलाल नेहरू यांचा हा वाढदिवस आहे आणि नेहरूंना मुलांवरती विशेष प्रेम होते, म्हणून त्यांच्या वाढदिवशीच बालदिन हा साजरा केला जातो. चिल्ड्रन्स डे सेलिब्रेटेड ऑन नेहरूज बर्थडे ड्यू टू हिज लव्ह फॉर चिल्ड्रन. सो द करेक्ट आन्सर विल बी जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस म्हणजेच 14 नोव्हेंबर. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे इज ऑर्गनाइज्ड बाय विच इंटरनॅशनल बॉडी? जागतिक पर्यावरण दिन कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे साजरा केला जातो? 5 जून रोजी साजरा होणारा जागतिक पर्यावरण दिन UNEP या संस्थेद्वारे आयोजित केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, UNPE. प्रश्न आहे, व्हॉट इज द थीम ऑफ अन इंटरनॅशनल वुमेन्स डे 2023 मधील आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम काय होती? 8 मार्च रोजी साजरा होणारा हा जो महिला दिन आहे, तर 2023 ची थीम ही नवकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेवरती केंद्रित होती, ज्याच्यासाठी डिजिट ऑल इनोव्हेशन फॉर जेंडर इक्वेलिटी, लैंगिक समानतेसाठी नवकल्पना ही थीम 2023 मधील आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी होती. तीच थीम जर आपण 2025 साठी पाहिली तर 2025 मध्ये इन्व्हेस्ट इन वुमन ऍक्सेलरेट प्रोग्रेस म्हणजेच सर्व महिलांसाठी हक्क, समानता आणि सक्षमीकरण ही थीम 2025च्या महिला दिनाची होती. पुढे आहे, वर्ल्ड हेल्थ डे मार्क्स द फाउंडिंग ऑफ विच ऑर्गनायझेशन? जागतिक आरोग्य दिन कोणत्या संस्थेचा स्थापना दिवस आहे? जागतिक आरोग्य संघटना WHO ची स्थापना एप्रिल 7, 1948 रोजी झाली होती आणि तो जो स्थापना दिवस आहे तो वर्ल्ड हेल्थ डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO, जागतिक आरोग्य संघटना, ऑप्शन डी. महाराष्ट्र डे कमेमोरेट्स द फॉर्मेशन ऑफ द स्टेट इन विच इयर? महाराष्ट्र दिन कोणत्या वर्षी राज्यात स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? 1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1960, ऑप्शन सी. इन इंडिया टीचर्स डे इज सेलिब्रेटेड इन ऑनर ऑफ विच फॉर्मर प्रेसिडेंट? भारतात शिक्षक दिन कोणत्या माजी राष्ट्रपतींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? टीचर्स डे जो आहे 5 सप्टेंबरला साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, ऑप्शन बी. युनायटेड नेशन्स डे मार्क्स द अॅनिव्हर्सरी ऑफ द युएन चार्टर्स एन्फोर्समेंट इन विच इयर? संयुक्त राष्ट्र दिन कोणत्या वर्षी UN चार्टर अंमलबजावणीची वर्षगाठ दर्शवतो? तर संयुक्त राष्ट्रांचा चार्टर 24 ऑक्टोबर 1945 रोजी लागू झाला, म्हणून हा दिवस युनायटेड नेशन्स डे म्हणून साजरा होतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1945. ह्युमन राईट्स डे कमेमोरेट द अडॉप्शन ऑफ विच डॉक्युमेंट? मानवाधिकार दिन कोणत्या दस्तऐवजाच्या स्वीकाराची आठवण करून देतो? 10 डिसेंबर रोजी मानवाधिकार दिन हा साजरा केला जातो, कारण 1948 मध्ये मानव अधिकारांचा सार्वत्रिक जाहीरनामा स्वीकारण्यात आला होता. त्यामुळे ऑप्शन बी, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, मानवाधिकारांचा सार्वत्रिक जाहीरनामा, हे याचं योग्य उत्तर आहे. नॅशनल सायन्स डे मार्क्स द डिस्कवरी ऑफ विच फेनोमेनॉन बाय CV रमन? राष्ट्रीय विज्ञान दिन हा CV रमन यांच्या कोणत्या शोधाशी संबंधित आहे? CV रमन यांनी 28 फेब्रुवारी रोजी रमन प्रभाव शोधला, त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा होतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, रामन इफेक्ट, रमन प्रभाव. नॅशनल स्पोर्ट्स डे इन इंडिया इज सेलिब्रेटेड ऑन द बर्थडे ऑफ विच ॲथलीट? भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या खेळाडूच्या वाढदिवशी साजरा होतो? मित्रांनो, 29 ऑगस्ट रोजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ध्यानचंद. विच डे इज ऑब्झर्व्ड ॲज अ वर्ल्ड नो टोबॅको डे? जागतिक तंबाखू निषेध दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 31 मे रोजी दरवर्षी तंबाखूचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक तंबाखू निषेध दिवस साजरा केला जातो. त्यामुळे ऑप्शन सी, 31 मे याचं योग्य उत्तर आहे. अर्थ आर एनकरेजेस पीपल टू टर्न ऑफ लाईट्स फॉर हाऊ लॉंग? पृथ्वी तासामध्ये लोकांनी किती वेळासाठी दिवे बंद करावे असे सांगितले जाते? पृथ्वी तास हा एक जागतिक उपक्रम आहे ज्यामध्ये लोक हवामान बदलाबाबत जागरूकतेसाठी 1 तास दिवे बंद करतात. त्यामुळे ऑप्शन सी, 1 तास हे याचं योग्य उत्तर आहे. नॅशनल वोटर्स डे इज सेलिब्रेटेड इन इंडिया ऑन विच डेट? भारतात राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
तर मित्रांनो, भारतात राष्ट्रीय मतदार दिन हा 25 जानेवारी रोजी साजरा होतो, कारण याच दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 25 जानेवारी, ऑप्शन डी. मित्रांनो, सीईटी साठी महत्वाची असणारी टेस्ट सिरीज आता ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आली आहे. या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला सीईटीच्या पॅटर्न नुसार मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. यामध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट मिळणार आहेत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला बीएड सीईटीचे PYQ सुद्धा इन्क्लूड करून दिलेले असणार आहेत, जेणेकरून बीएड सीईटी मध्ये कुठल्या लेवलचे प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने दिलेल्या वेळेमध्ये आपण हे प्रश्न सॉल्व्ह करायला हवे, या सर्व गोष्टी तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये समजणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिपरेशन कितीही केलं तरी शेवटी MCQ आपण सॉल्व्ह केले, सीईटी मध्ये कशा पद्धतीचे MCQ विचारले जातात, या गोष्टी जर आपल्याला माहिती असतील तरच परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला चांगले मार्क्स मिळणं पॉसिबल होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेचं टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी तसंच लिमिटेड वेळेमध्ये हा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी या टेस्ट सिरीज खूप महत्वाच्या असणार आहे. तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला 999 रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे. स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथे ही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये तुम्हाला या टेस्ट सिरीजची लिंक दिलेली आहे. आजच ती लिंक चेक करा आणि टेस्ट सिरीज जॉईन करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण या चॅनलवरती सीईटी विषयी महत्त्वाचे अपडेट्स रेग्युलर मिळत असतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.